काय छोनी मम्माने काय केलं? तू काय सांगत होती मला? अशा केलं मम्माने? हा काय बेटा? फुगा. ओके फुगा. फुगा फुगा. छोनी आता काय टाइम झालाय? हा अगं हो ना फुगा झाला बेटा. छोनी स्कूल कोणाची आहे? स्कूल कोण जाणार? अरे आज मूड मध्ये नाही मॅडम. तिचा डे केअरचा टाइम होऊन गेला. 10 वाजेला चालू होते. 5 मिनिटं बाकी. तिकडं आपण चालू ना घुमी स्कूलला आहे ना जुजू. स्कूलला करू आपण. स्कूलला करू. स्नोईचा आज ऑलमोस्ट 1 वीक 5 डेज 5th डे आज 5th. आणि ती बऱ्यापैकी सेट होऊन गेली आहे. बऱ्यापैकी 70% 30% ती सोडताना. आता खूप रडते. पहिल्या दिवशी नाही रडली पण आता रडते. कोणी तोडला बेटा हे? छोनीनी. आणि आता स्कूलला कोण जाणार आहे? स्कूलला स्कूल कोणाची आहे? स्कूल नुसतं नाटक करते छोनी. चलो निकलते भाई लोग. चलो ए स्नोई चला बेटा आता बस. हा बस चल. अरे जरासा थोडा प्रॉब्लेम असतो आता. म्हणजे 5 दिवसाला ती आता स्कूल आणि सोडतच नाही. वरती जायला बघतच नाही. पहिल्या दिवशी ॲक्च्युली फर्स्ट डेला ते अलाउ करतात पॅरेंट्स दोघांना वरती जाऊ द्यायला. मग तेव्हा मी तिच्यासोबत 10-15 मिनिटं खेळलो. सगळं झालं मग खाली आलो. पण आता कसं जर सगळे पॅरेंट्स गेले ना तर बाकीचे मुलं पण म्हणजे सगळे पॅरेंट्स म्हणजे कुणी पॅरेंट्स गेलं तर बाकीचे मुलं पण रडायला लागतात. म्हणून ते पॅरेंट्सला अलाउ करत ॲक्च्युली इकडं सोडायला लागतात. विच इज गुड आय फील. बट स्नोई थोडं तिला फक्त स्टार्टिंगचे 5-10 मिनिटं एकदा ती तिकडं खेळायला लागली ना की मग ती हळूच कमी येऊन जाते बाहेर आणि मग थोडं सोपं जातं. तर बघूया आता येईल मी खाली बसते. माझा कॉल पण आहे. पिऊ आली की मात्र निघूया. बाय बाय चली. हे पाहिजे किडा बघ. पापा भी आले. लावून घे मम्मा. बाय बाय मम्मा बाय. मम्मा गेली. बाय मम्मा. अगं बेटा आपल्याला मग घरी घुमी जायचंय ना परत. पापा निघून जाऊ. चलो याला घेऊन जातो घरी. ऐकत नाही. कुठं? चली की माझ्या मागे माझ्या मागे माझे मागे निघेल का? दरवाजा माझा एवढाच आहे. चल आता बस झालं. इकडे खरंच आहे बेटा. बघ हे बघ अगं बघ तर स्नोई बघ तर. हे बघ ना खरंच आहे. बघ की बघ. हे बघ त्याच्या हौशे. बघ तो आला तो तुला चावायलाच येत होता. चल जायचं का? नो किडा. छोनी बाय करून दे त्याला. बाय करून दे. बाय. सो गेट रेडी विथ मी. सो एक छोटासा व्हिडिओ करू अबाउट हाऊ आय गेट रेडी ऑन रेग्युलर बेसिस. पण मी आज स्पेशली आम्ही एका इव्हेंटला चाललो आहे संगीतला. पुढे व्हिडिओमध्येच दिसेल वॉट फन वी आर डुईंग, वॉट वी आर इटिंग अँड ऑल दॅट स्टफ. पण बिफोर गोईंग अहेड मी माझा फेस धुवून घेतलेला आहे. इट इज फीलिंग रिअली व्हेरी नाईस. लास्ट ऑलमोस्ट 1 month बॅक तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघत असाल दॅट आय वॉज टॉकिंग अबाउट की माझी स्किन खूप डल झालेली आहे. इट वॉज ऑल बिकॉज ऑफ माय स्ट्रेस. उन्हात जात होते मी गाडीवर विदाऊट स्कार्फ. UV रेज आणि त्यांनी भरपूरच्या कारणाने माझी स्किन खूप डल झालेली. अँड फ्रॉम दॅट टाईम ऑनवर्ड्स मी एक सिरम यूज करायला चालू केलेलं. अँड इट हॅज स्लोली स्टार्टेड शोईंग द रिझल्ट्स. सो लेट मी क्विकली शो यू वॉट इज दॅट सिरम. इट इज हिमालयाचं
natural glow rose face serum. It consists of 5% of niacinamide plus 5% of original rose extracts. तुमच्या स्किनमधलं जे hyaluronic acid असतं ना, that is really very important for that nourishment, for that glow for your skin. तर या सिरममुळे माझं ते सगळं काही ग्लो शाईन एव्हरीथिंग द ब्राईटनेस हॅज कम बॅक. तर आता मी फक्त फेस वॉश करून घेतलेलं आहे अँड स्टील माय स्किन इज लुकिंग सो ब्युटिफुल. माय नेक्स्ट स्टेप ऑलवेज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला इज दिस पर्टिक्युलर थिंग. सो वॉट आय डू इज हे सिरम मी एका ड्रॉपमध्ये माझ्या फेसला जितकं लागतं तितकं मी घेते आणि ड्रॉप 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 अँड आय मेक शुअर की हे थोडा वेळ माझ्या फेसवर मसाज करते इन दी अपवर्ड डायरेक्शन. सो हे माझ्या स्किनमध्ये क्विकली एब्झॉर्ब झालेलं आहे. असं चिपचिप स्टिकी असं याचं टेक्स्चर बिलकुल नाही आहे. तर स्किनमध्ये लवकर एब्झॉर्ब झाल्यामुळे आय कॅन डू माय नेक्स्ट स्टेप्स रिअली व्हेरी क्विकली. सिरम लावल्यानंतर आय नेवर फॉरगेट अप्लाइंग माय सनस्क्रीन. तर दॅट इज फॉर शुअर ते मी नेहमी करते. अँड आफ्टर दॅट आय स्टार्ट माय नेक्स्ट मेकअप स्टफ. सो येस माझ्या स्किनचा बेस रेडी आहे. सो दिस प्रोडक्ट इज रिअली व्हेरी अमेझिंग. 1 मंथपासून यूज करते. रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर दिसतात. सो डू गिव्ह इट अ ट्राय. नक्की वापरून बघा. जर तुम्हाला हे प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल इट इज अवेलेबल ऑन द हिमालया वेबसाईट एज वेल आणि त्यांच्या ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे. तर तिथे नक्की जाऊन प्रोडक्ट विकत घ्या. अँड येस डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकही दिली आहे. सो क्लिक ऑन दॅट अँड बाय द प्रोडक्ट अँड एन्जॉय ब्युटिफुल स्किन. काय छोनी मम्माने काय केलं? तू काय सांगत होती मला? अशा केलं मम्माने? हा मम्माने काय केलं तुला? तुला रडवलं? वया चलते चलते जरा चल चलते मम्माकडे चलते. हा काय केलं तू? काय केलं छोनी मम्माने? तू माझे केस ओढलेत. हे तू ओढलेत. एवढे मोठे केस काढलेत माझे हातात घेतले तू. कोणी केलं बेटा? मम्माने केलं तुला असं? मम्माने असं केलं तुला? एक नंबरची खोटारडी. असं कसं केलं मम्मा? कसं केलं? स्नोईनी कसं केलं मम्माला? हे स्नोईनी केलं का मम्मानी तुला केलं? नाही स्नोई कशी करते मम्माला? कसं केलं तू आता? कसं चिडवते मला? जीभ दाखवते. मी आईस्क्रीम खायला चालली तुला नेणार नाही. छोनी अरे 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 मम्माला पाठवू का मग? बुबू कसं करतो? बुबू कसं करतो? अरे 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 मम्माची कंप्लेंट करायला आली होती तू माझ्याकडे? हा हा छोरी ला 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 दिलजी दिन गेला. छोनी नाही नाही ला 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 ला. अरे 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 सॉरी ला 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 ला. अरे गेली थोड़ी ज्यादा हो गई क्या बिड़ू? ये बिड़ू 25 थोड़ा ज्यादा हो गया क्या? अरे हड़ू 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 कंट्रोल उदय कंट्रोल उदय. अगं थांब तर. हिचं आहे ना देवाने प्लेचं बटन दिलं स्टॉपचं बटनच दिलं नाही. ऐकतच नाही. हिचे जे कान आहेत ना तुम्हाला बघा एकदम तिच्या आहेत पण ते हिचे जे कान आहेत ना हे जे कान आहेत ना हे बघा हे काय आहेत छोनी? काय आहे? कान नाही आहेत नुसते ठेवलेले आहेत. ते ऐकत ते 1 नंबरचं नाही. तू शोपीस आहे ते शोपीस. ऐकते का तू? ओ बापरे लागेल लागेल हळू. बघा हे बघा तिचे बघा गेले. झाला चल गुमी जायचं. गुमी 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 काय? गुमी गुमी स्कूल जायचं ना? स्कूल चला स्कूल स्कूल ये स्कूल 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 स्कूल. तू स्कूल बोलली. गुमी जाऊ बेटा. म्हणता चलो गुमी गुमी. उद्या वीकेंड आहे ती म्हणेल. हळू 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 हळू. अरे अरे अंगात आलं या हळू. बस 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 बस. स्टॉप स्टॉप स्टॅच्यू स्टॉप. चला मम्मा घुमी घुमी
सो संगीत झालं, मस्त मजा आली. ॲक्च्युली मी ही फर्स्ट सिंधी लग्न आहे ॲक्च्युली, तर फर्स्ट सिंधी संगीत एक्सपिरियन्स केलं. मजा आली खूप. पूर्ण लाईव्ह ऑर्केस्ट्रा वगैरे होता. जेवण वगैरे झालं. आता मी निघतोय, तर आता यांना सगळ्यांना पिकअप करतो आणि आपण घरी जाऊन आराम करू. बाकी उद्याच होईल मग सगळं काही, ठीक आहे. कारण की आता असं वेळ होऊन गेलं खूप. स्नो आता त्रास देणार आहे, तिला झोपी घालणार आणि आपण उद्या सकाळी भेटू. उद्या लग्न आहे मेन, ते पण आपण अटेंड करू. आणि अजून काही कुठं काही फिरायचा प्लॅन असेल तर ते तसं उद्या समजेलच. पण ॲज ऑफ नो प्लॅन, ठीक आहे. भेटूया आपण उद्या. बाय. ओके, तर आता पण जातोय लग्नाला. ऍक्च्युली जातो म्हणजे मी एकटाच जातो, कारण की स्नोची थोडी गडबड सुरू आहे, थोडी चिडचिड होते त्या बेबीची. तर पिऊला म्हटलं आणि आईला म्हटलं तुम्ही घरीच थांबा. तिला ॲक्च्युली थोडं घुमी जायचं आणि तिकडे कसं थोडं नाही होत तिला पाहिजे तसं. काल पण केलं तिने एन्जॉय, पण रात्री मग घरी आल्यावरती जरा त्रासच झाला. मग ते थांबताय घरीच आणि मी जातोय. दादा बाबा ऑलरेडी पोहोचलेत, सो आपण लग्नाला भेटू, म्हणजे तिथं पोहोचू आणि मग भेटू. बाय. ऋषभ है, अनुजा के लग शिवानी होमवर्क घेऊन आली आहे. हा शिवानी होमवर्क एवढ्या रात्री 10 वाजेला होमवर्क करते. ओ वाढवलं का मम्मा? ओ कलाकारी सुरू. काय करते बेटा तू? पापा बसणार, मम्मा उठली. मम्माने काम वाढवलं, पापाच्या नादी सोडलं. काय केलं बेटा? काय केलं तू हे? हा ड्रॉइंग. शिवानी विच कलर? पेंटिंग करती है. अशी करती पेंटिंग. चल आता हात धुवायचे का? चल स्नोई उठी. हा नो आता ब्लू कलर. हा आता का पायाला लावू का बेटा? नाही, हँडला लावून देतो. थांब. हात दाखव, इकडे दाखव. विच कलर? ब्लू. व्हेरी गुड. हा त्याच्यात थोडा ब्लू आहे, थोडा व्हाईट आहे, थोडा ग्रीन आहे. आपण न्यू पेजवर घेऊ. हा आता न्यू पेज. इथं काढा आता हात काढा. ओ वाव, शो कलर. अरे अगं बघू तर ते पेंटिंग. ओ वाव, हात दाखव. वाव. चलो ऑल डन. आता हात धु. चला. ओके गाईज, 1 वाजला आहेत, बाकी सगळे झोपले आहेत. तर म्हटलं चला तुमच्याशी थोडा 1-to-1 गप्पा मारूया. तर जसं तुम्ही ब्लॉगचं स्टार्टिंगला बघितलं असेल की स्नोवी आता आहे ना, तिला समजायला लागते की आम्ही तिला डे केअरला सोडतोय आणि तिथून आम्ही जाणार आहेत. तर ती थोडी रडते, थोडं चिडचिड करते किंवा पिऊला सोडत नाही, मला सोडत नाही. बट आय थिंक इव्हेंच्युअली तिला ती हळूहळू सवय होईल आणि आम्हालाही सवय होती आहे.
पण आम्ही तिकडनं जात नाही लगेच, आम्ही तिथंच थांबतो 10-15 मिनटानंतर ती शांत झाली की तिथून निघतो. बट इट्स गुड. डे केअरमध्ये तिला भरपूरशा गोष्टी शिकायला मिळत आहेत. पोएम्स असतील, राईम्स असतील, त्यांचा पूर्ण एक स्केड्यूल असतो आणि त्याच्यानंतर तिच्यामुळे ॲक्च्युली आमचं पण स्केड्यूल अजून बऱ्यापैकी चांगलं होतं. सो दिस न्यू चेंज इज ऑल्सो गुड समहाव. सर मला तुमचे जर काही स्टोरी असतील, जे कुठले पॅरेंट्स मला बघतात, जर तुमचं फर्स्ट डे ऑफ स्कूल किंवा फर्स्ट डे ऑफ डे केअरची तुमची काही असेल किंवा तुमची काय परिस्थिती होती, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण समजेल की बाबा आमच्यासारखे अजून किती पॅरेंट्स आहेत ज्यांच्यासोबत असं सगळं सेम झालेलं आहे. अँड येस, आय थिंक दॅट्स इट. हेच होतं, बाकी काही नाही. असंच प्रेम सपोर्ट असू द्या. आणि आय होप हा व्लॉग जर वोटिंगच्या आधी येत असेल, तुम्ही बघतायत, तर प्लीज 20 तारखेला जाऊन मतदान नक्की करा. माझं फक्त एवढंच म्हणणं, जर तुम्ही मत दिलं नसेल तर प्लीज पुढचे 5 वर्ष मुकाट्याने राहायचं, ठीक आहे. कारण की तुम्ही एक काम केले नाही ना, तर दुसऱ्याने काय कामं केले नाही केले याचा हक्क तुम्हाला बिलकुल नाही. तुम्हाला जर एक काम दिलेली तुमची जी जबाबदारी आहे, तुमचा जो मूलभूत अधिकार आहे तो तुम्ही बजवला नाही, तर बोंबाबोंब नका करू. मग प्लीज डोंट ब्लेम आणि असं शहाणपण नका शिकू. बेसिकली जर तुम्ही तुमचं काम करत नाही आहे ना, तर मला असं वाटतं ना, ज्यांनी मतदान केलं नाही ना त्यांनी तर कुठल्याच विषयावरती भाष्यच करायला नको, ठीक आहे. सो बस तेवढंच म्हणायचं होतं मला. आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब. मी हिंदुत्ववादी विचार ज्या पक्षाचे असतील त्यांना वोट करीन. जे काही पक्ष आहेत जे हिंदुत्वाच्या विरोधात बोलतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलतात, तर माझा त्यांच्याकडे कल नेहमीच कमी असेल. आपण विकासाकडे फोकस केलं पाहिजे, रादर की जे आरक्षणाकडे. आता हे आरक्षण देत आहे, मग तिकडे जाऊ, ते लोक देत नाही आहेत, मग त्यांना नाही देऊ. तर तुम्ही विकासाकडं आणि जे आपल्याला जास्त संधी उपलब्ध करून देणार आहेत पुढं युथला, एम्प्लॉयमेंट त्यांच्याकडे फोकस केला पाहिजे. बेसिकली एम्प्लॉयमेंट असली पाहिजे, कारण सध्या आपण बघतोय की ब्रेन ड्रेन खूप चालू आहे भारतामध्ये, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट इज मस्ट. भ्रष्टाचार थांबला पाहिजे. रोजगार आहे पण त्यांच्याकडे स्किल नाही, तर कुठून रोजगार? एक्झॅक्टली. एज्युकेशनल सिस्टीम चेंज व्हायला हवी, ताकी एम्प्लॉयमेंट मिळायला हवे, जॉब्स लवकर मिळायला हवे. आता जे सगळे यंगस्टर्स तुम्हाला बघतायत, काही कॉलेज गोईंग स्टुडंट असतील, काही जस्ट 18 पास झाला असेल आणि त्यांचा फर्स्ट वोट असेल, तर त्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? आत्ताचा विचार नका करू, पुढील 5 वर्षासाठी विचार करा. MPSC UPSCचे जे काय पेपरचं आहे, भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही, म्हणजे जरी झाली तर टाइमला होत नाही, पेपर फुटी आहे, स्टुडंटचे तर ते मुद्देच आहेत ना. आमच्या पोरांना ग्रॅज्युएशन झाले, BCom झालेले पोर आहेत, आता ह्यांचं BCom झाले, पण तरी पण हे काय ऑर्डर आहे तेच करतात. मोठा प्रश्न. हा, रोजगाराचा मोठा प्रश्न. पैसे देऊन वर देऊ नका, बस. मेन म्हणजे मतदान करा, चुकवू नका. तुम्ही मतदान करा.